मंडळी, आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सांगायचं झालं तर इथे दिवसा जे दिसतं ते रात्री बदलतं आणि रात्री जे शिजतं ते सकाळी संपूर्ण राज्याची गणितं बदलून टाकतं। गेल्या काही वर्षात आपण पहाटेचा शपथविधी पाहिला, दुपारचं सरकार बदलताना पाहिलं आणि रात्रीच खेळसाऱ्यासारख्या गुवाहाटीचे दौरे देखील बघितले। पण काल रात्री मुंबईच्या वर्षा बंगल्यावर जे घडलंय ना, त्यानं महाराष्ट्राच्या नेत्यांचे फोन मात्र खणखणायला लागलेत। जागा होती देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा बंगला, आणि तिथे एकत्र आलेली लोक कोणती होती तर एका बाजूला अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, आणि नंतर तिसरी एंट्री होते ती म्हणजे शरद पवारांचे सर्वात विश्वासू राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची। आता जरा विचार करा, राजकारण कोणत्या टोकाला गेले। एका बाजूला काकांचा गट, दुसऱ्या बाजूला पुतण्याचा गट आणि मध्येच भाजपाचे सर्वात मोठे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की अर्ध्या रात्री या चौकटीत नक्की काय शिजलं? जयंत पाटील खरोखर वैयक्तिक कामासाठी गेले होते का? कारण त्यांनी पत्रकार परिषदेत असं सांगितले की पवार साहेबांची एखादी नवी खेळी यामागे दडलेली आहे। ते सगळं काही जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात अनेक धक्कादायक खुलासे आहेत। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। मंडळी, राजकारणात कोण कुठे कुणाला कधी भेटतो याला फार महत्त्व असतं। काल रात्री वर्षा बंगल्यावर नक्की काय घडलं याची आधी टाइमलाईन समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल। काल अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दिल्लीच्या राजकारणातले मोठे प्रस्थ नेते प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले। रात्री 10:30 वाजता पटेल आणि तटकरे आत जाऊन अजून 15 मिनिटही झाली नसतील तोच वर्षा बंगल्याच्या गेटवर एक पांढऱ्या रंगाची गाडी येऊन थांबते। सुरक्षा रक्षक गेट उघडतात, तिथे उपस्थित असलेल्या मीडियाच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकतात आणि पत्रकारांच्या भुवया उंचवतात, कारण की गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले असतात ते शरद पवार गटाचे सर्वात मोठे नेते जयंत पाटील। रात्री 10:35 ते 11:45 म्हणजेच तब्बल सव्वा तास वर्षा बंगल्याच्या आतल्या गुप्त दालनात या चारी नेत्यांनी बैठका सुरू केल्या। पण सगळ्यांना प्रश्न पडतो की जयंत पाटील वर्षावर काय करतात किंवा काय करत होते, कारण या पहिले जयंत पाटील तावडेंना देखील भेटले होते। रात्री 11:50 बैठक संपते। तिन्ही नेते वेगवेगळ्या गाड्यांनी वर्षा बंगल्यावरून बाहेर पडतात। कोणाच्याही चेहऱ्यावर फार मोठे भाव नसतात, पण ही शांतता वादळापूर्वीची असू शकते। आता विचार करा मंडळी, एकाच वेळी राष्ट्रवादीचे दोन्ही तट आणि भाजपाचे सर्वोच्च नेते एका छताखाली सव्वा तास चर्चा करतायत। याला तुम्ही साधा योगायोग म्हणू शकता का? तर बिलकुलच नाही। बैठक संपून काही तास उलटत नाही तोच पहिली तोप धडकली, ती म्हणजे अजित पवार गटाकडून। अजितदादांचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सकाळी सकाळी उठल्या उठल्या कॅमेरासमोर येऊन एक असा बॉम्ब टाकला की ज्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली। मिटकरी थेट म्हणाले की 3 बडे नेते एकत्र येऊन जर वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर नक्कीच हा योगायोग नसू शकतो, आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव्या पर्वाची किंवा परिवर्तनाची नांदी आहे। काल जयंत पाटील यांनी आपल्या आमदार आणि खासदारांसोबत एक गुप्त बैठक घेतली होती। शरद पवार गटातील अनेक आमदार आणि खासदार आता एनडीए मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत किंवा त्यांना एनडीएची ओढ लागली आहे, आणि ही भेट त्याच प्रक्रियेचा भाग होती। आता मिटकरींच्या या विधानाने राजकीय वर्तुळात वावटळ मात्र नक्की उठले। लोकांच्या डोक्यात चक्र फिरायला लागली की काय शरद पवारांचा उरलेला गटही आता भाजपासोबत जाणार आहे? जयंत पाटील माविया सोडून महायुतीत सत्तेत बसणार का? पण राजकारणात जसा एक आरोप होतो तसाच त्याचा प्रतिवादही तितक्याच ताकदीने केला जातो। मिटकरींच्या विधानाने वाद पेटल्यावर स्वतः जयंत पाटील समोर आले। त्यांनी अत्यंत शांतपणे आणि निक्षून आपलं स्पष्टीकरण दिलं। त्यांचं असं म्हणणं होतं की माझा आणि पटेल तटकरेंचा काहीही संबंध नाही। जयंत पाटलांनी सांगितलं की माजी सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत कोणतीही बैठक ठरवून झालेली नसून ते तिथे आधीपासूनच होते आणि याची मला कल्पनाही नव्हती। जयंत पाटलांनी भेटीचं जे काही कारण सांगितलं ते अत्यंत तांत्रिक आहे। त्यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे अपात्र ठरवलंय। हा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आलेला होता। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा आणि हा बेकायदेशीर निर्णय रद्द करावा यासाठी जयंत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन भेटले होते। पण जयंत पाटलांचा दावा हा आहे की ते रात्री 10:30 वाजता गेले, मुख्यमंत्र्यांशी या विषयावर फक्त 5 मिनिट चर्चा केली आणि तत्काळ तिथून बाहेर पडले। सव्वा तास जी काही चर्चा झाली ती पटेल तटकरे आणि फडणवीस यांच्यातच झाली।
माझा त्यात काहीही सहभाग नव्हता, असं जयंत पाटलांनी सांगितलं. आता या संपूर्ण नाटकात महाविकास आघाडीची बाजू सांभाळण्यासाठी धावून आले ते म्हणजे महायुतीचे सर्वात मोठे टीकाकार म्हणजेच खासदार संजय राऊत. राऊतांनी सकाळीच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. हे काय त्यांच्यासाठी नवीन नाही. सकाळी उठले की राऊतांची पत्रकार परिषद ही नियमित ठरलेली असते आणि नेहमीच्या स्टाईलने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. पण यावेळी त्यांनी एक असा दावा केला ज्यामुळे या कथेला एक वेगळाच ट्विस्ट मिळालाय. आता तो ट्विस्ट काय, तर जयंत पाटील हे केवळ इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्या कामासाठीच गेले होते. राऊतांनी हा दावा केला खरा, पण राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की प्रफुल्ल पटेल मुंबईतच होते आणि ते बैठकीला उपस्थित होते. कारण राऊतांनी ते फुटबॉलच्या मॅचसाठी बाहेर गेले असं एक स्पष्टीकरण दिलं होतं, पण ते मुंबईतच होते. राऊतांनी या भेटीची हवा काढण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की शरद पवारांचा पक्ष भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुप्रिया सुळे यांच्याशीही यावर चर्चा झालेली असून त्याही या बातम्या ऐकून चक्रावून गेल्या आहेत. राऊतांच्या मते हा महाविकासच्या नेत्यांमध्ये म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा भाजपाचा माइंड गेम चालू आहे. आता आपण या गोष्टीच्या गाभ्याकडे वळूया. म्हणजे इस्लामपूरच्या नगराध्यक्षांची केस किंवा वैयक्तिक काम हे समोर दिसणारं कारण असू शकतं, पण दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळातल्या सूत्रांनी दिलेली माहिती काहीतरी वेगळंच संकेत देते की या भेटीच्या मागे एक अत्यंत मोठं राजकीय कारण असण्याची शक्यता आहे. आणि ते कारण म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक, म्हणजेच आपण ज्याला डिलिमिटेशन बिल म्हणत होतो, आणि ते लवकरच संसदेत पावसाळी अधिवेशनात सुरू होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार देशातील लोकसभेच्या 50% जागा वाढवण्याचे म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे एक ऐतिहासिक विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्याविषयी आपण पहिलेही व्हिडिओ बनवले होते. आता या विधेयकामागे काय राजकारण आहे ते नीट समजून घ्या की काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत सर्व महत्त्वाच्या पक्षांची एक गुप्त बैठक घेतली होती. सूत्रांच्या मते या बैठकीत केवळ सत्ताधारी पक्षच नाही, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंचा शिवसेना काँग्रेस आणि अगदी दक्षिणेतील डीएमके म्हणजेच असे सगळे पक्ष विधेयकाला अंतर्गत मंजुरी किंवा सकारात्मकता दर्शवतात का यावर ती बैठक झाली होती. सुप्रिया सुळे यांनीही यावर पक्षाची भूमिका अगदी मऊ ठेवल्याची चर्चा केली होती. जर लोकसभेच्या जागा वाढणार असतील तर त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर होणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे या राष्ट्रीय विधेयकावर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये काय एकमत घडून आणता येईल का, किंवा या विधेयकाच्या बदल्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणं आखली जाऊ शकतात का किंवा आखली जात आहेत का, यावर चर्चा करण्यासाठी ही रात्रीची बैठक झाली असण्याची दाट शक्यता आहे. मंडळी, आपण या संपूर्ण प्रकरणाचे 3 मुख्य पैलू तपासून पाहूया, ज्यावरून तुम्हाला कळून चुकेल की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काळात काय वाढून ठेवलंय. पहिला म्हणजे केवळ तांत्रिक काम आणि विरोधकांचे दबाव तंत्र. पहिली शक्यता जी जयंत पाटील सांगतायत की खरी पण असू शकते की जयंत पाटील हे कायद्याचे आणि तांत्रिक बाबींचे चांगले अभ्यासक मानले जातात. आपल्या मतदारसंघातील पकड सैल होऊ नये म्हणून ते थेट देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले. पण भाजपा आणि अजित पवार गटाने या भेटीचा वापर महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केला, जेणेकरून महाविकासच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये असा मेसेज जाईल की शरद पवारांचे नेतेही भाजपाच्या संपर्कात आहेत. याला राजकारणात सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतात. दुसरी शक्यता अशी आहे की आगामी विधानसभा निवडणुकांसाठी म्हणजेच 2029च्या निवडणुकांसाठी तुम्हाला वाटत असेल की त्या खूप दूर आहे, पण असं नाहीये. स्ट्रॅटेजी आतापासून तयार होते. तर त्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस लोकसभेच्या यशानंतर जास्त जागांवर दावा ठोकते, तर ठाकरे गट स्वतःला मोठा भाऊ मानतोय. अशा वेळी जागा वाटपात योग्य वाटा मिळाला नाही तर शरद पवार गटाकडून भाजपासोबत बॅकडोअर चॅनल सुरू ठेवण्याचा हा प्लॅन बी असू शकतो. जयंत पाटील हे शरद पवारांचे दूत म्हणून फडणवीसांकडे काही निरोप घेऊन गेले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तिसरी आणि सर्वात रंजक अशी शक्यता म्हणजे महायुतीच्या सध्या अजित पवार गटाबद्दल भाजपाच्या अंतर्गत गोटात विशेषतः RSS मासिकातील लेखानंतर काही प्रमाणात नाराजी असल्याच्या चर्चा देखील समोर येत आहेत. अशा वेळी अजित पवार गटाचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजप शरद पवार गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर मंडळी, राजकारणात कोणतीच भेट विनाकारण घडत नसते आणि अर्ध्या रात्री झालेल्या भेटी तर अजिबातच साध्या नसतात. जयंत पाटलांनी कितीही इस्लामपूरच्या नगराध्यक्षाचं नाव घेतलं, संजय राऊतांनी प्रफुल्ल पटेलांना फुटबॉल खेळायला परदेशात पाठवलं किंवा अमोल मिटकरींनी परिवर्तनाची नांदी म्हटली, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे
की महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गाभाऱ्यात अजून काहीतरी मोठं शिजतंय, ज्याचा स्फोट आगामी पावसाळी अधिवेशनात किंवा थेट विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यांच्या तोंडावर नक्कीच होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय मंडळी? जयंत पाटील खरोखरच फक्त नगरपालिकेच्या कामासाठी गेले होते की यामागे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही वेगळीच खिचडी शिजते? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.